तर पब्लिक, आज आपण परत एक नवीन व्लॉग्स घेऊन आलो आहोत फक्त तुमच्यासाठी. आणि तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे या सर्व गोष्टी साध्य होत आहेत. नक्कीच असंच प्रेम तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर राहू दे, एवढीच अपेक्षा इथं व्यक्त करतो. तर चला सुरुवात करूया. मी तौसिफ गडकरी आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओवर कमेंट करा. आज आपला विषय आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2026. कुस्ती म्हटलं की आपल्या महाराष्ट्राचा रांगडा खेळ व आवडता खेळ आहे. लाल मातीशी इमान राखणाऱ्या पैलवानांचा, मल्लांचा आवडता खेळ म्हटलं की कुस्ती. आणि कुस्तीची पंढरी म्हणून आपल्या कोल्हापूरला ओळखलं जातं, तुम्हाला माहीतच आहे. जिद्द, चिकाटी, परिश्रम, संयम, अनुभव, सहनशीलता, अपार कष्ट, चातुर्यता, बळकटता, सातत्य या सगळ्यांचा संगम म्हणजे कुस्ती. महाराष्ट्राला कुस्तीची खूप मोठी परंपरा लाभलेली आहे. अनेक मोठ्या मोठ्या पैलवानांनी या पहिलेही कुस्तीमुळे विजेतेपद मिळवलेले आहे, जगजेतेपद मिळालेले आहे. त्यात आपले सातारचे खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले कांस्यपदक मिळवून दिले. असा आपला खेळ, जनामनात रुजलेला कुस्ती खेळ. कुस्तीला महाराष्ट्राला खूप मोठी परंपरा आहे. महाराष्ट्रातील कुस्तीची सर्वात मोठी व मानाची गदा असणारी स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र केसरी. महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकणे आयुष्यात एकदा तरी हे प्रत्येक पैलवानाचे आणि मल्लांचे स्वप्न आहे. त्यासाठी ते अहोरात्र कष्ट करत असतात. यंदा ही स्पर्धा वाघोली पुणे येथे होत आहे. 18 मार्च ते 22 मार्च 2026 या कालावधी दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे ठिकाण स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडानगरी वाघोली पुणे या ठिकाणी सध्या सुरू आहे. या स्पर्धेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते झाले आहे. या स्पर्धेचे आयोजक आदरणीय रामकृष्ण अण्णा सातव पाटील हे आहेत आणि त्यांच्या कर्तव्य फाउंडेशनच्या निगराणीखाली ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात भरवण्यात आलेली आहेत. स्पर्धेत मोठमोठी बक्षिसे ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे पैलवानांना, मल्लांना एक इन्स्पायरेशन भेटेल. या पद्धतीने ही स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे. खुल्या गटासाठी म्हणजे ओपनसाठी महाराष्ट्र केसरीसाठी 1 किलो चांदीची गदा बक्षीस म्हणून असते आणि त्याचबरोबर फॉर्च्युनर गाडी बक्षीस म्हणून ठेवण्यात आलेली आहे. तर इतर वजनी गटात महाराष्ट्र चॅम्पियनसाठी 18 सुवर्णपदक विजेत्यांना रॉयल एनफील्ड बुलेट आणि रौप्य पदक विजेत्यांना स्प्लेंडर दुचाकी बक्षीस म्हणून पैलवानांना भेट म्हणून देण्यात आलेली आहे. असा हा योग प्रथमच होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि एवढ्या रॉयल पद्धतीने स्पर्धा होत आहे, ज्यात पैलवानांना किट, बॅग तसेच खुराक म्हणून बदाम, काजू वगैरे भेट देण्यात आलेली आहेत आणि चांगल्या जेवणाची पण सोय करण्यात आलेली आहे. असं एक चांगलं नियोजन केलेलं आहे आयोजकांनी. त्यासाठी कुस्ती शौकीन म्हणून नक्कीच आयोजकांचे आभार मानले पाहिजे. एक चांगलं नियोजन आहे, उत्कृष्ट नियोजन आहे, स्वच्छता आहे आणि दिमाखेदार, नेत्रदीपक असं नियोजन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र केसरीचा इतिहास पाहिला तर या स्पर्धेला 1961ला सुरुवात झाली. या स्पर्धेसाठी आदरणीय कैलासवासी मामासाहेब होळ यांनी पुढाकार घेतला. तर पहिल्या महाराष्ट्र केसरीचे विजेते पैलवान दिनकर दह्यारी हे होते.
यावर्षी या स्पर्धेचे 68वे सत्र आहे. सीझन 68वा आहे या स्पर्धेचा. अनेक पैलवान या स्पर्धेने उजेडात आणले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्याती त्यांना भेटली. अनेक जण या स्पर्धेमुळे, या खेळामुळे नोकरीस लागले. कोण महाराष्ट्र शासनामध्ये लागला, तर कोण केंद्रात भारत सरकारमध्ये ड्युटीला लागला, तर अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी अनेक जणांना नोकरीस कामाला घेतले. अशी स्पर्धा ज्याचा खेळाडूंना ज्यातून राखीव कोटा मिळतो, त्यातून खेळाडू 5% राखीव कोटा महाराष्ट्र शासनाचा आहे. त्यातून अनेक खेळाडू आज नोकरीस लागत आहे आणि त्यांची आणि त्यांच्या परिवाराची, त्यांच्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण होत आहे आणि त्यांचे जीवन सार्थक होत आहे. असा खेळ नक्कीच खेळण्यासाठी भविष्यात महाराष्ट्रातील अनेक खेळाडू पुढे येतील आणि त्यांना नक्कीच प्रोत्साहन देणारे असे आयोजक निर्माण होतील, अशी इथं आशा व्यक्त करतो. यावर्षी अनेक पैलवान या स्पर्धेने उजेडात आले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्याती त्यांना भेटली. अनेक जण खेळामुळे नोकरीस लागले. 2025मध्ये पैलवान पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरीचे विजेते होते. तुम्ही चित्रात पाहू शकता. त्याच्या 2024मध्ये आपल्या सर्वांचे लाडके आणि माझे आवडते खेळाडू सिकंदर शेख महाराष्ट्र केसरीचे विजेते होते. नक्कीच एक चांगला आणि नम्र पैलवान, रांगडा पैलवान, चपळचिता म्हणून ज्याची ओळख आहे, ते सोलापूरचे सुपुत्र आणि कर्माने कोल्हापुरी असलेले सिकंदर शेख यंदा या स्पर्धेत सहभागी आहेत. त्यांनी 2 फेरी पूर्ण करून 3ऱ्या फेरीत प्रवेश घेतलेला आहे. काल नक्कीच त्यांनी चांगला खेळ दाखवला. महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत ओपनमध्ये खेळत आहेत ते. आता या स्पर्धेविषयी माहिती घेऊ. ही स्पर्धा माती, क्ले आणि मॅट 2 प्रकारात खेळली जाते. मॅट गादी बी म्हणू शकतो आपण ज्याला. 2 गट पडतात मातीचे व मॅटचा. दोन्ही गटातून 2 पैलवान फायनलला अंतिम फेरीत पात्र होतात. दोघांच्यात अंतिम किंवा फायनल सामना मॅटवर होतो. आंतरराष्ट्रीय कुस्ती परिषदेचे नियम असल्यामुळे ते नियम पाळावे लागतात. एक सामना महाराष्ट्र केसरीचा 6 मिनिटाचा असतो. प्रत्येकी 3 मिनिटाचे 2 राऊंड किंवा हाफ असतात. या दरम्यान विश्रांतीसाठी 1 मिनिटाचा थोडासा वेळ दिला जातो. सामना बरोबरीचा अतिटळा झाल्यास, बरोबरी सुटल्यास वेळ वाढवून दिला जातो. परत जो गुणांकावर पुढं जाईल त्याला विजयी घोषित केले जाते. आपण पाहतो की कुस्ती शक्यतो पाठ टेकवण्यावरून होते, त्याला जास्त वेळ दिला जातो. पण महाराष्ट्र केसरी स्पर्धेत तसं होत नाही. 6 मिनिटातच कुस्ती पूर्ण केली जाते. कारण स्पर्धेत भरपूर असतात, त्यामुळे वेळ भरपूर लागू शकतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय नियम असल्यामुळे 6 मिनिटाचा वेळ दिला जातो. या स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यातून 840 कुस्तीगीर सहभागी होणार आहेत. प्रत्येक जिल्ह्याचा प्रत्येक पैलवान प्रतिनिधित्व करत असतो आणि त्या जिल्ह्याला एखादा भेटला नाही तर दुसऱ्या जिल्ह्यातले पैलवान त्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात. या स्पर्धेत अनेक आंतरराष्ट्रीय मल्ल पैलवान सहभागी होतात. यंदा यात सिकंदर शेख, शिवराज राक्षे, पृथ्वीराज पाटील, माऊली कोकाटे, पृथ्वीराज मोहोळ, माऊली जमदाडे, बाळू बोडके, कालीचरण सोलनकर, महेंद्र गायकवाड, हर्षवर्धन सदकीर, संग्राम पाटील, मशीद शेख, दादा शेळके असे असे अनेक नामवंत पैलवान आहेत. काही जणांची नावं पण माहीत नाहीत. असे अनेक पैलवान या स्पर्धेत सहभागी होत आहेत. तुम्ही काही क्षणचित्रे पाहू शकता. हर्षवर्धन सदगीर यांची ही मॅच आहे. या मॅचमध्ये हर्षवर्धन सदगीर गादी विभागातून विजयी झालेले आहेत. मॅटमधून पाहू शकता. नक्कीच असले रांगडे खेळ खेळण्यासाठी आपल्या मुलांना प्रोत्साहन करा. मोबाईलच्या या युगात नक्कीच खेळाला प्रोत्साहन दिले पाहिजे, ज्यामुळे मन व शरीर दोन्ही सदृढ राहील आणि एक नावलौकिक मिळवता येईल. असा हा आपला खेळ गावठी आणि आता आंतरराष्ट्रीय दर्जावर प्राप्त झालेला आहे. त्याला आज भारतासाठी अनेक पैलवान
मेडल घेऊन येत आहेत, पदके जिंकत आहेत. असा हा तुम्ही पाहू शकता. ही चाललेली मॅच शिवराज राक्षी यांची आहे. पहिल्या फेरी 5 केलेली आहे शिवराज राक्षी यांनी. पुणे जिल्ह्याचा एक नामांकित मल, 2 वेळचे महाराष्ट्र केसरी विजेते शिवराज राक्षे. यंदा पण ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी त्यांनी अखंड असा परिश्रम घेतलेला आहे. सध्या ते नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत आहेत आणि गेल्या वर्षीचा विजेता पृथ्वीराज मोहोळ निळ्या जर्सी तुम्ही पाहू शकता. 2 फेरी पास केलेले आहेत पृथ्वीराज मोहोळ यांनी. रांगडा पैलवान आहे, मजबूत बांध्याचा आणि तितकाच असा सुंदर खेळ खेळणारा. यांचे वडील पण महाराष्ट्र केसरी होते आणि ते पण सध्या गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरी झालेले आहेत. अशी त्यांची मोहोळ कुटुंबाची परंपरा त्यांनी अबाधित ठेवलेली आहेत. असा हा परंपरागत चालणारा आणि पिढ्यानपिढ्या चालणारा हा कुस्तीची परंपरा त्यांनी राखलेली आहे. भविष्यात पण पुढे जाऊ अशी इथं आशा व्यक्त करतो. तुम्ही पाहू शकता चपळता पैलवानांची आणि सुंदर असं नियोजन केलेलं आहे. बसण्यासाठी व्यवस्था चांगली आहे. या स्पर्धेतून अनेक आंतरराष्ट्रीय पैलवान तयार होणार आहेत. गावगल्लीत खेड्यापाड्यात ग्रामीण भागातून अनेक हुतकुरू पैलवान समोर येत आहेत. नक्कीच त्यांना प्रोत्साहनाची गरज आहे आणि असं आयोजन असल्यावर नक्कीच पैलवानांना एक चांगला खेळ दाखवण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी या महाराष्ट्र केसरीसाठी सर्व पैलवानांना मल्लांना शुभेच्छा. प्रेक्षकांनी नक्कीच जावा खेळ पाहण्यासाठी. वाघोली पुणे येथे आणि जो चांगला खेळेल नक्कीच तो जिंकणार आहे आणि एक चांगला खेळाडू महाराष्ट्र केसरी व्हावा येथे आशा व्यक्त करतो. तुम्ही पाहू शकता उत्कृष्ट असा कुस्तीचा नजारा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तितकी चपळता. नक्कीच ह्या सुवर्ण संधीचा मित्रांनो फायदा घ्या, कारण असे खेळ पुन्हा पुन्हा होणे नाही आणि याला संपूर्ण तुमचा मदतीची अपेक्षा आहे. सपोर्ट करा एक चांगली स्पर्धा राबवण्यासाठी. पाहू शकता हा माती विभागाचा खेळ चालू आहे आणि उत्कृष्ट अशा खेळ आणि मॅचेस होत आहेत. पाहण्यासाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2026ला नक्कीच भेट द्या. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा कमेंटद्वारे आणि आपल्याला तुमचा फुल सपोर्ट असू द्या. तुमच्या मदतीमुळे हे सर्व शक्य होणार आहे. असं हे सुंदर नियोजन तुम्ही पाहू शकता. गॅलरी, मैदानाचे रॅम्प आणि लाईट्स, पंच असं चांगलं सुंदर नियोजन केलेलं आहे आणि बक्षिसे पण चांगली आहेत आणि यातून एक चांगले खेळाडू नक्कीच घडवत अशी ते आशा व्यक्त करतो. मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचा आभारी आहे. असंच तुमचं सहयोग मला आणि आपल्या चॅनलला भेटत राहो अशी आशा व्यक्त करतो. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. आभार आहे.